आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। भाजपचे काही विद्यमान आमदारांची जागा धोक्यात असल्याची चर्चा। भारती लवेकर, राम कदम, सुनील राणे, तमिल सेल्वन, पराग शहांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्ष उमेदवारांची घोषणा करतील आणि योग्य उमेदवारांना उमेदवारी मिळेल, आशिष शेलारांची माहिती। भाजपकडून 110 नावांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उद्या पहिली यादी जाहीर होणार। काही उमेदवारांना 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार, सूत्रांची माहिती। याच आठवड्यात शिंदे गट आणि अजितदादा गटाची यादी येण्याचीही शक्यता। संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीबाबत भाजपची महत्त्वाची बैठक। 21 ऑक्टोबरला भाजप कार्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। मुंबईत महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक सुरू। संजय राऊत, पटोले, वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड बैठकीत उपस्थित। आज जागा वाटपासंदर्भात शेवटची बैठक। मुख्यमंत्रीपदाची चर्चा करण्यात काही अर्थ नाही। निवडणुकीनंतर बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बोलणं योग्य होईल, शरद पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून टोलवाटोलवी सुरूच राहणार। लोक कुणाच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करतील हे देश जाणतो, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मेधा सोमय्या यांच्या अब्रुनुकसानीचं प्रकरणी संजय राऊत माझगाव कोर्टाच्या निकालाला सत्र न्यायालयात आव्हान देणार। राऊतांचे वकील आजच सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार। कालपर्यंत मुख्यमंत्रीपदात रस नाही असं म्हणणाऱ्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगून टाकला। जयंत पाटलांची सीएम पदासाठी चर्चा सुरू झाल्यानंतर संजय शिरसाट यांची टीका। महाविकास आघाडीचं सरकार येण्याला कोणी रोखू शकत नाही, अनिल परब यांचा दावा। तर उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असणार, परब यांचं मोठं वक्तव्य। पवारांचे संकेत असतील तर त्यावर चर्चा करू, सुळे आव्हाडांचंही नाव सारखं चर्चेत येतं, संजय राऊतांचं वक्तव्य। तर एकाच पक्षात 5-6 मुख्यमंत्री कसे होऊ शकतात, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटलांना प्रमोट करण्याचा विषय नाही, प्रत्येक पक्ष नेतृत्वाविषयी बोलत असतो। पवारांच्या जयंत पाटलांना मोठी जबाबदारीवरून नितीन राऊतांचं विधान। 20 तारखेला रात्री उशिरापर्यंत काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार। पहिल्या यादीत पटोले, वडेट्टीवार, नितीन राऊतांचं नाव फायनल, तर विकास ठाकरे, यशोमती ठाकूरांचंही पहिल्या यादीतील नावावर शिक्कामोर्तब। जागा वाटप आज किंवा उद्या जाहीर करू, आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेऊ, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। आज आम्हाला जागा वाटप पूर्ण करावं लागेल, कदाचित आमची आजची शेवटची बैठक असू शकते। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चांबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। 2 ते 3 दिवसात शिंदे गटाची यादी येणार, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचे सुतोवाच। आमदार रवी राणांना धक्का, युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधानेंकडून संघटनेचा राजीनामा। संघटनेत माझी घुसमट होत असल्याचा दुधानेंचा आरोप। धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कांद्याला फटका, पावसामुळे उन्हाळा लाल कांद्याची रोपं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। शेकापचे अनिकेत देशमुख सांगोल्यातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक, महाविकास आघाडीनं ठाकरे गटाकडून दीपक साळुंखेंना उमेदवारी दिल्यास वेगळा निर्णय घेऊ, अनिकेत देशमुखांची भूमिका। सुजय विखेंना तिकीट मिळणार नाही, भाजपकडून सुजय विखेंच्या नावाचा विचार होणार नाही, सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंकडून इच्छुकांच्या मुलाखती घेणं सुरू, अनेक इच्छुकांनी अर्ज केल्याची जरांगेंची माहिती। आप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक लढवणार नाही, मतांची विभागणी टाळण्यासाठी आपचा निर्णय, सूत्रांची माहिती। अजितदादा गटाच्या वाट्याला 60 पेक्षा जास्त जागा येणार, तर दादा गटाचे 60 विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। आज शहांसोबतच्या बैठकीनंतर उमेदवारांची नावं जाहीर करणार असल्याचीही माहिती। तिसऱ्या आघाडीची आज पुण्यात बैठक, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यात चर्चा होणार। परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी राज्यात निवडणूक लढणार। चांदवड देवळातून भाजपचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांची माघार, राहुल आहेर यांच्याकडून नाफेडचे केदा आहेर यांच्या नावाची शिफारस। सुरतेच्या लुटीचा बदला भाजप एकनाथ शिंदेंना हाताशी घेऊन घेत आहे, तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घातल्या जात आहेत, आदित्य ठाकरेंचं ट्विट। बीडच्या माजलगावसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागणारे मंजूर शेख यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर, मंजूर शेख वंचितकडून लढणार। रामटेकमध्ये माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींचा आज मेळावा, भाजपमधून निलंबनानंतर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी भूमिका जाहीर करणार। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी काँग्रेस सोडल्यानं राजकीय समीकरण बदलणार, ठाकरे गटाच्या निर्मला गावित काँग्रेसकडून इगतपुरीत लढण्यासाठी तयार।
ठाण्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माजी खासदार चंद्रकांत हंडोरेंनी 95 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। भिवंडी पश्चिममधून सर्वाधिक 18 जण इच्छुक। समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, सूत्रांची माहिती। समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेकडून धारावी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनींनी घेतली दुसऱ्यांदा सीएम पदाची शपथ। पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा, तर एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचीही उपस्थिती। आज चंदीगडमध्ये एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक। चंदीगडमधल्या हॉटेल ललितमध्ये आज दुपारी 3 वाजता एनडीएची बैठक। पंतप्रधान मोदी एनडीएमधील घटक पक्षातील नेत्यांना संबोधित करणार। माढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाचे आमदार बबन शिंदेंसह अभिजित पाटलांचं नाव आघाडीवर। शरद पवार कुणाला तिकीट देणार याकडे साऱ्यांचं लक्ष। सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून बसपाकडून संतोष हेगडे निवडणूक लढवणार। संतोष हेगडे जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलनात सहभागी। गोंदिया विधानसभेत अग्रवाल विरुद्ध अग्रवाल लढत होण्याची शक्यता। भाजपकडून विनोद अग्रवाल तर काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल यांना तिकीट मिळण्याची शक्यता। सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात एमआयएम उमेदवार देणार। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दिक यांची माहिती। हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेनंतर आता भाजपचा दावा, तर अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरेंकडून तयारी सुरू। बोरीवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। भाजपच्या दिल्लीतील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। आमदार सुनील राणेंचा पत्ता कट होण्याची चर्चा। बबियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नात असल्याची सूत्रांची माहिती। बहुजन विकास आघाडीचे राजीव पाटील भाजपात प्रवेश करणार असल्यानं हितेंद्र ठाकूरांची नवी खेळी। भूमपरंडा वाशी विधानसभेसाठी वंचितकडून प्रवीण रणबागुल यांना उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भंडारा उधळत, फटाके फोडत, हलगी वाजवत कार्यकर्त्यांचा जल्लोष। नाना पटोलेंविरोधात साकोलीत भाजप संघाचा चेहरा उतरवण्याच्या तयारीत। संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक डॉक्टर सोमदत्त करंजेकर साकोलीत तयारीला लागले। खासदार संदीपान भुमरे पैठणमधून मुलाला रिंगणात उतरवण्याची शक्यता। विलास भुमरे विधानसभा लढण्याच्या तयारीत, तर ठाकरे गटाकडून दत्ता गोरडे, सचिन घायाळ किंवा मनोज पेरेंना उमेदवारीची शक्यता। भाजपचे 105 आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्रीपद। सगळं जर शिंदेच्या शिवसेनेला द्यायचं, मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांचं वक्तव्य, तर सिंदखेड राजा मतदारसंघावर भाजपचा दावा। गटातटाच्या राजकारणाऐवजी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करा। पुण्यातील काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना। मतभेद विसरून कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांचा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना पाठिंबा। तापकीर यांना पुन्हा खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी पाठिंबा। पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाची आढावा बैठक। महायुतीच्या उमेदवारासाठी एकवाक्यता ठेवून प्रामाणिकपणे त्याला निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। महाविकास आघाडीकडून परभणी विधानसभेची जागा ठाकरे गटाला सुटणार। आमदार राहुल पाटील यांचा दावा, येत्या 2 ते 3 दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। अमरावतीच्या तिवसा नगर पंचायतच्या वंचितच्या नगरसेविका माधुरी पुसाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संजय सावंत आणि अशोक धात्रक यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती। आदित्य शिरोडकर यांची ठाणे संपर्क प्रमुखपदी नियुक्ती, तर विजय परब यांच्या रावेरच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती।